नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी, चारधारी शेंगेची भाजी। याला चौधारी शेंग असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या शेंगेला चारी बाजूनी अशा धारदार अशा शिरा असतात, त्यामुळे याला चारधारी किंवा चौधारी शेंग असं म्हटलं जातं। ही भाजी बनवण्यासाठी अगदी जास्तीचे मसाले वापरण्याची गरज नाही, एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी या चारधारी शेंगा घेतलेल्या आहेत, या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही याच्या चारी बाजूने अशा शिरा आहेत आणि याच्या दोन्ही बाजूला एक धाग्यासारखी अशी नार असते, ती काढून घ्यायची असते, नाहीतर खाताना ते दातामध्ये अडकू शकतं किंवा शेंग चिरताना सुद्धा ते व्यवस्थित चिरता येत नाही। पाहू शकता तुम्ही ही अशा प्रकारे ही नार असते ती काढून घ्यायची। याच्या दोन्ही बाजूला असते या शेंगेच्या, दोन्ही बाजूची नार व्यवस्थित काढून घ्यायची। अशा प्रकारे सर्व शेंगा अगोदर या स्वच्छ निवडून घ्यायच्या आहेत, त्यानंतर मग कट करून घ्यायच्या। जास्त कोवळ्या शेंगा असतील तर अशी नार काढली नाही तरी सुद्धा चालेल। आता या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत, जास्त मोठी नाही किंवा जास्त छोटे नाही, मध्यम असे याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही शेंग कट करून घ्यायची, म्हणजे शिजली पण पटकन जाते। आता या ठिकाणी या सर्व शेंगा मी व्यवस्थित मध्यम अशा कट करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही दिसायला सुद्धा खूप छान दिसते ही शेंग। आता या ठिकाणी पहा, बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल। सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा, त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घ्यायची, त्यानंतर पाव चमचा जिरे, जिरे छान फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घेतलं तरी सुद्धा चालेल। कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता इतर मसाले घालायचे। अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पूड, थोडीशी हळद, हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे। मसाले छान परतून झाल्यानंतर जी आपण चिरून घेतलेली चारधारी शेंग आहे ती शेंग यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तेलामध्ये शेंग सुद्धा छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालण्याची गरज लागत नाही, अगदी थोडंसं, साधारण अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये घालायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही कोणतेही जास्तीचे मसाले या ठिकाणी वापरलेले नाहीत, अगदी साध्या पद्धतीने ही भाजी पटकन तयार होते। चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवरती ही शेंग शिजू द्यायची। 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता शेंग व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिट झाकण लावून वाफ दिली तरी सुद्धा चालेल। तयार आहे चवीला जबरदस्त अशी ही चारधारी शेंगेची भाजी। तुम्ही सुद्धा ही चारधारी शेंगेची भाजी नक्की करून पहा, खूप म्हणजे खूप चवीला छान लागते। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन मस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।